सध्या पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह परिवार देवतांच्या मंदिरांचं पुतन मंदिर संवर्धनाअंतर्गत कामं चालू आहे। परंतु ही कामे काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप पंढरपूरमधील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलाय। आज त्यांनी प्रशासकीय अधिकारी यांना लखुबाई मंदिराच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर होत असल्याचं दाखवून दिले। यावेळेला अधिकाऱ्यांनी ही सर्व कामे पुन्हा उत्कृष्ट दर्जाची केली जातील असं आश्वासन दिलंय। मात्र घाई गडबडीमध्ये केल्या गेलेल्या काही कामाची पुन्हा एकदा जबाबदार अधिकारी, लोकनेते, समाजसेवक आणि पत्रकार या सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा करावी अशी मागणी यावेळेला गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली। तर आजपर्यंत झालेल्या कामाची आणि पुढे होणाऱ्या कामाची इत्थंभूत माहितीही तातडीने द्यावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला गेलाय। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आता सगळ्यात ऐतिहासिक मंदिर दिंडीरवन आणि लखुबाई मंदिर आहे, त्या मंदिराच्या कट्ट्याचा जीर्णोद्धार चालू आहे आणि आम्ही आत्ता ते कामवाल्याला, इंजिनियरला, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की सगळी माती काढून इथं चांगला मुरुम टाकला तर काम चालू करा, अन्यथा आम्ही काय काम होऊ देणार नाही। ही पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं, मग त्यांनी आत्ता इथं येऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आम्ही इथं सांगितलं की इथं पूर्ण इथली माती काढून इथं चांगल्या प्रकारे मुरुम भरा, अन्यथा हे काम नाही चांगलं झालं तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी।